आज संपूर्ण राज्यभरामध्ये बॉम्बे हायकोर्टचा टायपिंग स्किल्स टेस्टचा पेपर जो आहे तो पार पडतोय। मात्र परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना जे आहे ते सामोरं जावं लागतंय। विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रावरती काय अडचणी आहेत, मात्र हे सगळे विद्यार्थी आपण पाहतोय की परीक्षा केंद्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातल्या आझम कॅम्पस परिसरामध्ये आपण पाहतोय की सेंटर आहे आणि सेंटरवरती सगळे विद्यार्थी जे आहेत ते बऱ्याच वेळापासून थांबून आहेत। नक्की अडचण काय आहे तुमची? काय अडचण काय झाली? आज सर बॉम्बे हायकोर्टाची टायपिंग स्किल टेस्ट होती। 26 एप्रिल 2026ला एक्झाम झालेली। त्याची आज टायपिंग स्किल टेस्ट हायकोर्टाने मॅनेज केलेत। त्यांनी प्रायव्हेट कॉलेजेसला हे टायपिंग स्किल टेस्ट देण्यासाठी परमिशन दिलेत। मग सकाळी 3 शिफ्टमध्ये टायपिंग होणार होतं, सकाळची शिफ्ट, दुपारची आणि संध्याकाळची। तर आमचं 2:30ची शिफ्ट होती। मी 2:30 वाजता आलोय आतमध्ये कॉलेजमध्ये, अजूनही आमचं टायपिंग झालेलं नाहीये। सॉफ्टवेअर प्रॉब्लेम्स आहेत, कीबोर्ड चांगले नाहीत आणि सकाळची शिफ्टची आणि सेकंड शिफ्टची मुलं अजून बाहेर पडलेली नाहीत। इथं परीक्षा कोण कंडक्ट करते? बॉम्बे हायकोर्टनंच कंडक्ट केल्या। माझा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की 3 शिफ्टमध्ये एक्झाम आहे। सकाळी 10ची शिफ्ट होती, दुसरी 12:15 आणि तिसरी 2:30। एकाही शिफ्टला एकाही विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन केलेलं नाही, एकाही मुलाची ID चेक केलेली नाही, बायोमेट्रिक केलेलं नाही। बायोमेट्रिकचा मुद्दा सोडूनच द्या, किमान ID तरी कंडक्ट करायला पाहिजे होती, बघायला पाहिजे होती, कुणीही बघितलेली नाही। दुसरी गोष्ट, कुणाच्या दुसऱ्या जागेवर, मी समजा याच्या जागेवर जाऊन जर एक्झाम दिली असती तरी चाललं असतं। सीट नंबरनं त्यांनी किंवा रजिस्ट्रेशन युजर ID कुणाहीलाही बसवलेलं नाही, रँडमली कुणीही जाऊन कुठेही बसलंय। त्यामुळं माझा हा मुद्दा आहे की जर तुम्ही व्हेरिफिकेशनच केलं नाही तर ह्या डमी उमेदवार बसला नाही, ह्याची शाश्वती कोण घेणार? आणि सर, ज्या वेळेस कोणती शासकीय एक्झाम होती त्यावेळेस इथल्या स्टाफला त्यांनी एक सांगायला पाहिजे, गाईडलाईन दिली पाहिजे की तुम्ही असं असं करा। ज्या वेळेस मी एक्झामला बसलो, 10:30 पावणे 11 मी बसलो, तर त्या व्यक्तीने आमच्या युजर ID आणि पासवर्ड टाकून आम्हाला बसवलं। त्यांनी प्रॅक्टिसचा पॅसेज न चालू करता डायरेक्ट एकदम लॉग इन केली। नंतर आम्हाला कळालं की एकदम लॉग इन झाली। मग त्यांनी परत ते विंडोवर गेला, परत आमची एक्झाम चालू झाली नाही। 12:30 वाजता पावणे 1 वाजता आम्हाला तिकडच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे पूर्णपणे। महत्त्वाची गोष्ट, 2 तास झाले आम्हाला लॉग इन होईल म्हणून सांगितले, पण अजूनही लॉग इन झालेलं नाही। अजून आम्ही किती वेळ थांबणार आहे? आणि आम्ही तर जाणार कशा आहे ना, मी सांगलीच ना आले, आम्ही कसं जाणार रिटर्न? मग आता काय तुम्हाला इथं काय 2 तास झाले, 2:30ची बॅच आहे, आम्हाला 4:30 वाजल्यापासून सांगतायत की लॉग इन आता होईल, अजूनही लॉग इन झालेलं नाही। आता आतमध्ये सुरू आहे ती किती बॅच आहे? 2:30ची आहे, तरी आता 6:30 वाजले तरी अजून आम्हाला लॉग इन घेतलेला नाही आमचा। माझा मुद्दा असा आहे की सकाळच्या 10च्या शिफ्टच्या पण काही विद्यार्थ्यांची एक्झाम राहिल्या, 12:15च्या पण राहिल्या आणि 2:30च्या पण राहिल्या। मला तुम्ही सांगा, 10 वाजल्याच्या विद्यार्थ्यांचे इथपर्यंत थांबले, सकाळपासून जे विद्यार्थी थांबले त्यांची मानसिकता तर राहिली पाहिजे एक्झाम द्यायची। तुम्ही जर संध्याकाळी तरी आमची मेंटॅलिटी नाहीये पेपर द्यायची। सकाळी मी का आज 10ची बॅच होती, ऑलरेडी बसलो तिथं, लॉग इन झालं नाही, ऑलरेडी लॉग इन दाखवायचं। सकाळपासून म्हणले 12ला बसवतो तुम्हाला, 12ला गेलो, परत म्हणतात 3:30ला बसवतो। आज सकाळपासून मी फिरतोय तरी मला बसवलेलं नाही। आणि ऑलरेडी काय म्हणतात माहिती का, मॅनेजमेंट गेल्यानंतर मॅनेजमेंट एवढं भंगार आहे, इथलचं सगळं भंगार आहे। जे इंचार्ज काही इथलचं इंचार्ज स्वतः नाही, याचा गेला का तो म्हणतो डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंटला बेटा, याला म्हणतो का जिल्हा न्यायाधीशाला बेटा, असं करतोय, जबाबदारी घेत नाही। तुम्ही परीक्षा देऊन आले, काय झालं? देऊन आलो परीक्षा। मी गेल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा माझे कीबोर्ड खराब आहेत, तर ते मोबाईलवरच होते। मोबाईलवर बघतच मला सकाळपासून लई जणांनी एक्झाम दिल्या, कीबोर्ड चांगले आहेत मोबाईलवरच। आणि मी ऍक्च्युअल पॅसेज चालू केला माझा 10 मिनिटाचा, तेव्हा माझ्या मागं स्टाफ मोबाईलवर बोलत बसलाय। गांभीर्य नाही, गांभीर्य नाही। आणि मी 10 मिनिटाचा पॅसेज टाईप करतोय, त्यात मी 3 वेळा त्यांना सांगितलं डिस्टर्ब होतंय। आता पॅसेज टाईप करायचं काही ह्यासने वयनं लावत बसायचं आम्ही पूर्ण देत नाहीये। म्हणजे कीबोर्ड आम्ही म्हटलं घरून आणतो किंवा ते काय नाही, कीबोर्ड पण जोडून देत नाही। आणि सर कोऑर्डिनेटर भेटायला तयार नाहीत, आम्ही स्वतः त्यांच्यापासून जायला तयार आहे, आम्हाला पण जाऊ देत नाहीत। त्यांनी लॉक केलेत आणि जिल्हा न्यायालयात कोणी जबाबदारी घेत नाही। तिकडे गेलो की इकडे जावा, इकडे गेले की तिकडे जावा, नुसतं फिरवत्यात। ती एक लेडी झाली आहे, तिचं लहान मुलगा आहे। कोणी नाही सर इथं, हायकोर्ट कोणी नाही उपस्थित सर इथं। पोरांनी वर्षभर 6-6 महिने प्रॅक्टिस केल्या आणि नागपूरवरून आलेत, काही जण कोल्हापूर, सांगलीवरून आलेत, तरी देखील आता या हॅरेसमेंटला पोरं पेपरच देऊ शकत नाहीत। वरती अजिबात आम्हाला सहकार्य केलेलं नाहीये प्रशासन। आणि ग्रामीण भागातले सगळी विटा, सांगली, खानापूर तिकडची मुलं आहेत, कुणाची परिस्थिती चांगली नाही सर, तरी पण मुलं इथं हॅरेसमेंट घेऊन आले, तरी त्यांच्यावर अन्याय होत आहे। एक दिवस अगोदर आली मुलाखत, मागणी मग तुमची मागणी काय? पोस्टपोन करावं, या परीक्षा त्या परत झाल्या पाहिजे स्वतः हायकोर्ट नाही आणि कंडक्ट एक्झाम करावं, चांगल्या पद्धतीनं कलेक्ट केलं पाहिजे परीक्षा। आणि स्वतः हायकोर्टने घ्यावी, प्रायव्हेट कंपनीला देऊ नये। स्वतः हायकोर्टने एक्झाम कंडक्ट करावी, हायकोर्टावर आमचा विश्वास आहे। स्वतः हायकोर्टाने सामोरं जावं लागलं तर सर, मी सकाळी 9 वाजल्यापासून आलेले, पण ती जी प्रिंट आहे सबमिट झाली, पण अजून काही प्रिंट आली नाही। ते फक्त म्हणताय 15 मिनिटं थांबा, 15 लॉगिनच होत नाही।
लॉग इन झालं, सबमिट झालं, सगळं झालं, पण त्याच्यानंतर ती प्रिंट काढतात, त्याच्यानंतर साईन घेतात त्याच्यावर, त्याच्या झाल्याशिवाय जाऊ देत नाहीत. पण ते लॉग इन व्हायलाही प्रॉब्लेम आहे आणि झाला तरी प्रिंट यायला प्रॉब्लेम. हा सबमिट झालं, सगळं झालं, पण प्रिंटच आली नाही. सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ऑलरेडी एक्झाम फक्त 10 मिनिटाची 3-3 तास बसवते, प्रिंट येत नाही, काय येत नाही, 4 तास एक्झाम 10 मिनिटाची. ज्यांनी एक्झाम दिल्या ना 10 वाजताची त्यांची जी आन्सर शीट असते आपण जी टाईप केली ती आन्सर शीट अजून आलेली नाही आणि त्या आन्सर साईन केल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येत नाही. ती मुलं अजून आता आहेत, सर. आणि हे आता आम्ही आझम कॅम्पसमध्ये आहे, तर पत्रकारांना पण बाहेर ठेवतायत ते सरळ सांगतात. प्रश्न तुमची आता लोकशाही आता- आहे की आता दंडेलशाही आहे? मागणी काय मागणी आहे की ही हायकोर्टाने मॅनेज करावं एक्झाम आणि पोस्टपोन करावं आणि आम्हाला वेळ द्यावा त्यांनी. म्हणजे झालेल्या ह्याच्यामध्ये सगळं गोंधळ असं पूर्ण गोंधळ आहे, पूर्ण गोंधळ आहे सर, पूर्ण गोंधळ आहे. अपारदर्शक आहे सर एक्झाम, पूर्ण अपारदर्शक आहे. कुठेही सर एक्झाम दिलेलं पॅसेजमध्ये सुद्धा नाही, पॅसेज बरोबर लिहून सुद्धा चुका दाखवल्या जातात. त्यात कम्प्लीट सुरुवातीला बरोबर दाखवतात, शेवटला बरोबर दाखवतात, नंतर मध्यंतरी फक्त चुका दाखवल्या जातात. एक मिनिट. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली, कुठली पण एक्झाम कंडक्ट केली तर मुलांना तुम्ही एक्झाम कशी कंडक्ट करणार आहे ह्याचे काहीतरी रूल द्यायचे असतात. हा, हायकोर्टानं आज तारीख आहे 16, 13 तारखेला हायकोर्टाने डिक्लेअर केलं की एक्झाम स्क्रीनवर होणार आहे. तोपर्यंत कुणालाही काही माहीत नव्हतं. दुसरी गोष्ट, प्रत्येक शिफ्टला पॅसेजची लेंथ ही सगळी वेगवेगळी होती. तुम्ही समान संधीच्या तत्वावर एक्झाम घेताय तरी हायकोर्टानं माझी विनंती आहे की त्यांनी डिक्लेअर करावं की कुठल्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे ती म्हणजे ही जी परीक्षा झालेली आहे ती पुन्हा घेण्यात यावी. या सगळ्या परीक्षेमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय. जे विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती आलेले होते त्यांचं वेळेमध्ये लॉग इन झालं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहेत त्यांना पेपर झाल्यानंतर प्रिंट मिळाली नाही. अशा सगळ्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत ते परीक्षा केंद्रावरती येत आहेत. त्यामुळे हायकोर्टानं याच्यामध्ये लक्ष घालून ही परीक्षा पुन्हा घ्यावी ही सगळी मागणी आपण पाहतो की विद्यार्थ्यांची पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अजय सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.